सावकाश. मुकुंद बाळ, आयुष्यातल्या कठीण प्रसंगांमध्ये ना, खरं म्हणजे थोरा मोठ्यांनी लहानांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं असतं रे. आता तसं पाहायला गेलं तर तू माझ्या लेकीच्या वयाचा आहेस रे. पण या परिस्थितीमध्ये तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलास. खरंच सांगतो, गेल्या काही दिवसांमध्ये ना, मी आयुष्यात इतके वेगवेगळे जादूचे खेळ बघितलेत ना, की सत्य खरंच असतं काय त्याचाच मला प्रश्न पडायला लागला होता. पण तू आज जे केलंस ना, त्यावरून तू पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंस की खोट्याचे कितीही थर लावा, कितीही कितीही थर लावा, एक ना एक दिवस सत्य जगासमोर उघडकीस येतच. थँक्यू बेटा. थँक्यू. थँक्यू सो मच. नाही म्हणजे मला मान्य आहे, थँक्यू हा शब्द, पण तू जे केलंयस ना त्यासमोर खूप तोकडा आहे रे. पण आता त्या पलीकडे दुसरं काही नाही माझ्याकडे राजा. हा, सॉरी सॉरी सॉरी. थँक्यू महेंद्र सर, तुम्ही थँक्यू काय म्हणताय? तुम्ही नसता तर मी ऑन द स्पॉट गेलो असतो. नाही, जगलो जरी असतो तरी एखादा अवयव गमवावा लागला. कशाला आता तो विषय पाहिजे, सगळे छान आहे ना. मी फक्त तुमच्यामुळे जिवंत आहे आज. मग मी काय म्हणायला हवं तुम्हाला? बरं, मग आपण एक काम करूया का, या विषयावर आता तरी आपण एकमेकांना काहीच बोलूया नको, म्हणजे झाली ना फिट्टमफाट. आणि हो, मोहिनीला लवकरच तुझ्याकडे घेऊन ये. मला पक्की खात्री आहे तिला पण तुझ्याबरोबर खूप खूप गप्पा मारायच्या असणार. बरं, आता निघूया. सर, अरे तुम्हाला भेटायला चालू होतो. तुम्ही बाहेर? हा हा काय मुकुंद त्यासाठीच आला होता, त्याच्यामुळेच बाहेर निघालोय मी. मुकुंद, अरे तू चालायला फिरायला लागलायस. गुड टू सी यू. पण हे बँडेजेस, तू हॉस्पिटलमधनं पळून वगैरे आला नाहीस ना? हो, महेंद्र सरांना सोडवण्यासाठी यावं लागलं. मी सांगितलं की हा ऍक्सिडेंट महेंद्र सरांनी केलेला नाहीये आणि 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 कोणी केलाय ते मला माहिती नाही. इन्स्पेक्टर साहेबांनी ऑफिशियली केस मागे घेतली नाहीये, पण माझ्या स्टेटमेंट नंतर महेंद्र सरांना सोडलंय. बरं ऐका ना सर, मला आधी सांगा माझी लेक कशी आहे. पिंकी, शालिनी त्यांच्याबद्दल काही कळलं का हो? सर, मोहिनी आता फक्त तुमची लेक नाही आहे, माझी बायको सुद्धा आहे आता ती. काय? हरके सर, आय एम सॉरी, पण आता मी खूप सिरियसली ही गोष्ट विचारतोय तुम्हाला. मजा नको ना या, प्लीज सांगा ना सर. सर सर मी खरंच सांगतोय, मी मजा नाही करत आहे. आम्ही विधिवत लग्न केलंय सर. गेल्या काही तासात अशा काही गोष्टी घडल्या आहेत की आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता, आम्हाला करावं लागलंय सर लग्न. सगळंच घाईत झालं आणि आय एम रिअली सॉरी. म्हणजे खरंच इच्छा होती की तुम्ही सगळे या लग्नाला असावं, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद मला बघता यावा, तुमचे आशीर्वाद घेता यावेत, पण पण परिस्थिती काहीतरी वेगळीच होती सर. करावं लागलं लग्न आम्हाला. मी जे काही झाले ते सगळं तुम्हाला नीट सांगेन, पण मला वाटतं आता आपण निघूया का? पिंकीची आई, कार्तिकी यांना सोडवायला हवं आपल्याला. हो, मला सांगा, मला सांगा काय काय करूया आपण. हा, पोलिसात तक्रार करूया? सर, ते अमरापुरात आहेत आणि कंप्लेंट केल्यानंतर यात अमरापूर पोलीस इन्व्हॉल्व्ह होणार. हो, पण अख्खं अमरापूर त्या प्रतापरावच्या बुटीत आहे, ते आपल्याला कधीच नाही मदत करणार. मग आपण काय करायचं? मला वाटतं सर त्याला त्याच्या भाषेत उत्तर देऊया. म्हणजे मला सांगा, तुम्ही तुमची स्टंटमॅन्सची टीम बोलवू शकता? मग आपण तेच करायचं जे त्याने केलं. त्याने तुमच्या घरात येऊन जे केलं ते आपण त्याच्या घरात अमरापुरात जाऊन करायचं.
त्यानं ते आपला सूड उगवण्यासाठी केलं. आपण आपल्या माणसांना वाचवण्यासाठी करूया. बाबा, मी मोहिनीला वचन दिलंय की काही वाटेल ते करावं लागलं तरी चालेल, पण मी तिच्या म्हणजे आता माझ्या घरच्यांना सुखरूपपणे सोडवे. मी आहे सर. मी मुकुंद, तू मनाचा मोठेपणा दाखवलास म्हणून बाबा आज हा दिवस बघू शकतायत. आय ओ यू. सिरियसली. थोड्या दिवसांनी ये माझ्याकडे. तू मागशील ते देईन मी. आणि करिअरची काळजी करू नकोस, सगळं नीट होईल. मी आहे. चल, टेक केअर. बाबा, निघूया. बरं मुकुंद, काळजी घे बेटा. आम्ही परत आलो ना की तुला कळवतो. चल, टेक केअर दीपक. मी काय मागणार तुमच्याकडे आरकेस? माझ्यासाठी प्राइसलेस असलेली व्यक्ती तुम्ही ऑलरेडी घेऊन गेला. वंदनराजे, तुम्ही आमच्या डोळ्यासमोर गेलात. तुम्हाला या हाताने आम्ही अग्नी दिला, म्हणून तुम्हाला श्राद्ध घालताना केव्हा आमचा डोळा फडफडला नाही. पण ही सेकंड वाईफ आणि तिच्या पोरी, त्यांचं श्राद्ध जवा जवा घातलं तेव्हा आमचा डावा डोळा लय डेंजर फडफडायचा, लय डेंजर. असं वाटायचं का त्या होमातले निकारे आमच्या डोळ्यात चालले, होमातले निकारे. पण नंतर आम्हाला कळलं तेव्हा मधले निखारे नव्हते, आमची चूक होती लय वर्ष चाललेली. पण आता आम्ही आमची ती चूक सुधारणार आहे. आज सूर्यास्ताच्या वेळी ना त्यांचं श्राद्ध घालणार आहे, आणि त्या श्राद्धाच्या वेळी आमचा डोळा फडफडणार नाही, कारण आज आम्ही ओरिजिनल त्यांना नरकात पाठवणार आहे. आणि आज आम्ही पुन्हा एकदा येतो होणार, पुन्हा एकदा ती पुत्रिक होणार. वंदनाराजे, याला तुमच्याकडे पाठवतोय, काळजी घ्या. प्रतापराव, लई तुम्ही नीच राह.